आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण मास। श्रावण मासानिमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरांतर्गत शिवशंभूच्या दर्शनासाठी अनेक शिवभक्त तथा कावड यात्री आपल्या कावडीसह शिवशंभूवर जलाभिषेक करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावतात। त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परंपरेच्या अनुषंगाने यावर्षी देखील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवा सेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या माध्यमातून आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर शिवभक्त तथा कावड यात्रेकरूंसाठी फळे तसेच उपवासाचे पदार्थ, पाणी वाटप, स्वागत कक्षाचे आयोजन रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवा सेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या माध्यमातून शेकडो शिवभक्तांचे तसेच कावड यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले। तसेच त्यांना फराळाचे पदार्थ, फळे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप देखील करण्यात आले। अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरांतर्गत भगवान शिवशंकरावर जलाभिषेक करता यावा या उद्देशातून बदलापूर कोंडेश्वर येथून निघालेले शेकडो कावड यात्री तब्बल 12 किलोमीटरच्या त्यांच्या पायी प्रवासांतर्गत सदर कावड यात्रेकरूंच्या पायांना काही अंशी आराम मिळावा या महत्त्वपूर्ण उद्देशातून विकास सोमेश्वर तसेच राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून पेन रिलीफ स्प्रे देखील सेवाभावरूपी उद्देशाने उपलब्ध करून देण्यात आला। सदर प्रसंगी माजी नगरसेवक लेनिन मुक्कू यांनी विशेष उपस्थिती लावली। सदर स्वागत कक्षाचे प्रमुख आयोजक तथा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तसेच युवा सेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंनी सर्वांनाच पवित्र अशा श्रावण मासाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच शिवशंभू सर्वांच्याच मनातील इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करो अशा सद्भावना देखील यावेळेस व्यक्त करण्यात आल्या। तसेच केवळ आणि केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाही या हिंदुत्ववादी विचाराच्या अनुषंगाने मंत्रिपदाची लालसा न ठेवता सत्तेतून पाय उतार होणाऱ्या शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी व्यक्त केला। तसेच अंबरनाथ प्राचीन शिव मंदिरांतर्गत शिवशंभूवर जलाभिषेक करण्याच्या अनुषंगाने निघालेल्या अनेक कावड यात्रेकरूंचे तसेच त्यांच्या बरोबरील अनेक महंतांचे देखील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तसेच युवा सेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सदर महंतांचे शुभ आशीर्वाद घेत त्यांच्या पुढील हिंदुत्ववादी दैदिप्यमान प्रवासाबाबत त्यांना विशेष शुभेच्छा देखील देण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। सर्वप्रथम सगळ्यांना पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। बाबा भोलेनाथ, बाबा महादेव सगळ्यांची इच्छा पूर्ण करो हीच महादेव चरणी आपली प्रार्थना। प्रत्येक वर्षी आमचे जे उत्तर भारतीय बिहारी लोक आहेत हे बंधू आपल्या कावड यात्रा प्रत्येक वर्षी काढतात। बदलापूर कोंडेश्वर महादेवपासून ते आपल्या अंबरनाथचे जे अतिप्राचीन शिवमंदिर आहे तिथून ते पायी चालून ते लोक जे कावड यात्रा काढतात त्यांचं स्वागत करण्यासाठी
प्रत्येक वर्षी आमचा इथं पंडाल लागतोय. आज 7वं वर्ष मला पूर्ण झालं आहे. माझी टीम VR ग्रुप तसेच शिवसेनातर्फे आमचे लाडके आमदार बालाजी किनीकरतर्फे आज इथं यांना येणाऱ्या लोकांना थंडी ताट, थंड पाणी, त्याचप्रमाणे ॲपल, केळं, पाण्याची बॉटल, नारळ पाणी असं सगळी सुविधा इथं त्यांना दिल्यात. आणि तसेच जे लोक चालून येतात त्यांचं जे पाय दुखतात त्यांच्यासाठी स्पेशल रिले स्प्रे, इथं जाणाऱ्या लोकांना सगळं रिले स्प्रे त्यांना पायावर मारून त्यांना कुठंतरी त्यांचं दुःख कमी हो त्यासाठी ते रिले स्प्रेची इथं व्यवस्था केलेली आहे. जे पायी जातात तिथं आपले भोलेबाबा, आपले अंबरनाथ शिव, अतिप्राचीन शिव मंदिरकडे या सगळ्यांची इच्छा पूर्ण हो असंच माझा आज या प्रसंगी म्हणणं आहे. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ.